ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाहमहीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. मित्रांनो, या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा. हे ऐकताना विचार करा, अर्जुन इतका धीट योद्धा असूनही त्याला आपल्या शत्रूंना पाहण्याची इच्छा का झाली? त्याच्या मनात कुतूहल होतं, पण त्यामागे शंका आणि द्विधाही दडली होती. अर्जुनाला युद्धाची वास्तविकता जवळून पाहायची होती. त्याला जाणून घ्यायचं होतं कोण कोण त्याच्या विरुद्ध उभे आहेत. पण त्याच वेळी मनात दया आणि प्रेमाचं मिश्रणही निर्माण होत होतं. हीच द्विधा गीतेच्या प्रवासाची सुरुवात आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हालाही गीतेचा अर्थ समजून घ्यायचा आहे. म्हणून लक्ष केंद्रित ठेवा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ पुढे नेतात. दोन्ही सैन्यांमध्ये उभा राहिलेला अर्जुन जेव्हा आपल्या नातेवाईकांना, गुरूंना आणि मित्रांना पाहतो, तेव्हा त्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो. हेच लोक माझ्या विरुद्ध उभे राहिले आहेत, अशी वेदनादायक जाणीव त्याला होते. युद्ध फक्त शस्त्रांनी लढायचं नसतं, ते मनाने लढायचं असतं. अर्जुनाच्या मनातील हेच युद्ध पुढे गीतेच्या शिकवणीचं केंद्र बनतं. श्रीकृष्ण त्याला समजावतात की धर्मासाठी लढताना वैयक्तिक भावना आड येऊ नयेत. आपल्यालाही जीवनात अनेकदा अशा द्विधा येतात, जे योग्य आहे ते करायचं की जे सोपं आहे ते. गीता सांगते, जे धर्मसंगत आहे त्यालाच प्राधान्य द्या, कारण शेवटी सत्य आणि कर्तव्यच शांती देतात. हा होता भाग 21, धर्मयुद्धाची तयारी आणि अर्जुनाची द्विधा. पुढचा भाग पाहू, अर्जुनाचं मन खचतं आणि श्रीकृष्णांचं गूढ उत्तर. पुढचा भाग नक्की पहा, फक्त अमोक चॅनलवर, उद्या सकाळी 8 वाजता. गीतेचा विचार मनात ठेवा. जय श्रीकृष्ण.